सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहे हरवु कलेश विकार। गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वरः गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। वसुदेव सुतं देवं कंस चाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णौ वंदे जगद्गुरु। सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविर्ध्यानगम्य वंदे विष्णु भवभयहरणं सर्वलोकैकनाथं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं। हे कसं चालू आहे? लाईव्ह आहे का काय? लाईव्ह असलं तर मला अडचणीत आणता ना। वातात्मजं वानरयूथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। कैलास राणा शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझ वीण शंभो मज कोण तारी। सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा। उपेक्षु नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेच आता। महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रे समागत्य तिष्ठं तमानंद कंदम परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। पांडुरंगा प्रथम नमन पांडुरंगा प्रथम नमन पांडुरंगा प्रथम नमन पांडुरंगा प्रथम प्रथम नमन दुसरे चरण संताचिया। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका। जगतातून या जायाचे रे मरणाचे स्मरण करा। 2 दिवसाची धनसंपत्ती विद्वत्तान सत्तारे लोभितीच्या पडोणी करसी कारे आयुष्याची होळी रे। अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझी आस कळा हरीच्या दासा। कल्पनेची बाधा न हो कवणे काळी ही संत मंडळी सुखी असो। तुम्ही लगेच बंद केलं काय? म्हणजे लाईव्ह होतं का? लाईव्ह नको, मला वाटलं रेकॉर्ड करून घ्या
आणि मग टाकून द्या त्याच्यातलं काही कट किट करून. मला डायरेक्ट काही बी येतं आणि लोक मला घोडे लावित. त्याच्यामुळं मग मी लाज लेवून होतो कीर्तनाला. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझिया सकळा हरीच्या दासा. कल्पनेची बाधा न हो कवणे काळी ही संत मंडळी सुखी असो. अहंकाराचा वारा, अहंकाराचा म्हणजे असं अहंकाराचा वारा न लागो राजेचा. माझ्या विष्णुदासा भाविकासी नामा म्हणे तया असावे कल्याण ज्या मुखी निदान पांडुरंगा. कल्पनेची बाधा न हो कवणे काळी ही संत मंडळी सुखी असो. विठ्ठल 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 भवन सुत हनुमान महाराज की, उमापती महादेव छत्रपती शिवाजी महाराज की भाई नवरत्न की विठ्ठल 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 विठ्ठल. अकल्प आयुष्य माग ओढू नका. व्हावे तया खुळा माझी या सकळा हरीचा दासा. 22 वर्ष पूर्ण झाले अखंड हरिनाम सप्ताहाला. श्री हरिभक्ती प्रायण परमपूज्य आदरणीय वैकुंठवासी गुरुवर्य नथुराम महाराज कोहळकर यांच्या कृपाशीर्वादानं ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा तथा श्रीमद भगवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा. भागवत कथा प्रवक्ते हरिभक्ती प्रायण ज्ञानेश्वर माऊली महाराज शिंदे. पुन्हा हरिभक्ती प्रायण या ठिकाणी उपस्थिती गुरुवर्य अंकुशजी महाराज यशवंतराव अंबड अंबड इथले माननीय मुख्य खेडचे. पुन्हा गुलाब महाराज आहेत. पुन्हा बबनराव महाराज काळे आहेत. पुन्हा ज्ञानेश्वरीचं नेतृत्व या ठिकाणी रामायणाचार्य छत्रभुज महाराज आहेत. पुन्हा परमेश्वर महाराज आहेत. हरिपाठाचं नेतृत्व हरिभक्तीप्रायण परमपूज्य गुलाब महाराज, परमपूज्य महादेवजी महाराज आहेत. गाथा भजनाचं रावसाहेबजी महाराज, राधाकिशन महाराज, दीपक महाराज, देवीदास महाराज आहेत. आदी करून मागे पुढे उभार आहे संभाळीत. आलिया आघात निवाराया मृदुंगाचार्य सुरेश बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत. अमोलजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. गोविंद महाराज आहेत. पुन्हा हरिभक्तीप्रायण भागवत बुवा आहेत. नखाते महाराज आहेत. विणेकरी रामप्रसाद महाराज आहेत. बळीराम महाराज आहेत. आदी करून महादेव महाराज आहेत. आदी करून सुनील महाराजांनी चाल गायलेली आहे. महाराज मंडळी बाबासाहेब महाराज आहेत. रामकिशन महाराज, महादेव महाराज आहेत. अशोकजी महाराज आहेत. पुन्हा विणेकरी महाराज मंडळी आहेत. पुन्हा अशोक महाराज आहेत. आदी करून माऊली महाराज या ठिकाणी उपस्थित प्रभू प्रिय श्रुत वर्ग आहे. पुन्हा तात्या या ठिकाणी उपस्थित आहेत. बाप्पा आहेत. नाना आहेत. आपल्या मारुतरायाची पुजारी दादा त्या ठिकाणी बसलेले आहेत. तुम्ही सर्व ग्रामस्थ, माता भगिनी, पुरुष वर्ग, अबाल वृद्ध, बालदार, चोपदार, पुन्हा चोपदार आहे. मागे पुढे उभार आहे संभाळीत. आलिया आघात निवाराया. काळे महाराज कुठे? अच्छा, हे सर्व महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. माझ्या माता भगिनी आहे, पुरुष वर्ग आहे, अबाल वृद्ध आहे. कार्यक्रमाची सेवा, कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्ही सर्व ग्रामस्थांनी फोन करायला लावला बाप्पांना आणि बाप्पांनी सर्वस्वी जबाबदारी घेतली. आजच्या कीर्तनाची जी सकाळपासनं ज्यांचा महाप्रसाद आहे, ज्यांची आजची पंगत आहे, आजचं कीर्तनकाराचं स्वागत ज्यांच्याकडे आहे, असे महाप्रसादाचे अन्नदानाचे व कीर्तनाचे यजमान माननीय श्री राजेशदादा उत्तमराव विटेकर, आमदार पाथरी विधानसभेचे या ठिकाणी स्वागत उत्सुक अनिल भाऊ सखारामजी नखाते, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती पाथरी, व्यवस्थापक गावकरी मंडळी वरखेडचे या ठिकाणी उपस्थित आहेत. मारुतरायाचा जन्माचा आशीर्वाद प्राप्त झाला असे सर्वश्री या ठिकाणी उपस्थित आहेत.
अभंग निवडला महाराज. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा. कोण्या कुळाला आयुष्य मागतात माझे नामदेव महाराज? कोणत्या कुळाला, कोणत्या घराला, कोणत्या माणसाला? आणि याच्यावरून भांडण आहे माझ्या पांडुरंगाचं, नामदेव महाराजाचं, शिंदे महाराज बाबाचे भांडण आहे याच्यावरून. आणि भांडण म्हणजे फार कोर्ट कचऱ्या नाही, प्रेमाचं भांडण आहे, आनंदाचं भांडण आहे. आणि म्हणले देवा काय माझ्या माऊलीला आयुष्य किती दिलंस? 21.5 वर्ष. माझ्या तुकोबारायांना आयुष्य किती दिलंस? 42 वर्ष. स्वामी विवेकानंदाला किती? 41 का 42? छत्रपती राजांना 51. आणि जेवढे ब्रिलियंट माणसं होते त्यांचं आयुष्य तू कमी केलंस. अजून जर माऊलीला 25 वर्ष ठेवलं असतं तर महाराष्ट्र खड्ड्यात गेला असता का? अजून तुकोबारायाला जर 20-25 वर्ष ठेवलं असतं तर महाराष्ट्र संपला असता का? माझ्या छत्रपती राजांना अजून जर 20-25 वर्ष ठेवलं असतं तर महाराष्ट्र आणखीन प्रगती पथावर असता. नको त्याला आयुष्य दिलंस देवा. हे भांडण ह्या तत्वावर आहे. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा. त्या कुळाला आयुष्य दे जे गल्लीचा विचार करतात, गावाचा विचार करतात, तालुक्याचा विचार करतात, जिल्ह्याचा विचार करतात, महाराष्ट्राचा विचार करतात, देशाचा विचार करतात. आशांच्या कुळाला आयुष्य दे. नको त्याला आयुष्य दिलंस. अरे तुझी बायको पळून नेणाऱ्याला 14 चौकड्या आयुष्य दिलंस. रावणाला किती आयुष्य? 14 चौकड्या. आणि सोन्याचं राज्य म्हणजे खऱ्याला शिळे तुकडे आणि चोराला मलिदा. खऱ्याला शिळे तुकडे घातलेस आणि चोराला मलिदा घालतोस. मग तुझी भक्ती कराव का नका करू? प्रश्न निर्माण झाला महाराज. आणि म्हणून त्या कुळाला आयुष्य दे. अकल्प आयुष्य आज मागतात नामदेव महाराज पांडुरंगाकडे. काय द्यायचं असेल देवाकडे आज मागावं माणसाने. काय मागावं? काही म्हणते माय शिर्डीला 3 बोकडी होऊन दे. बोकडी देईन काय ते? काही म्हणतात माया सोनाला 2 फिंदरे हा गुदरच्या, आता 7वा महिना चालू आहे, तिला पोरग होऊन दे. देणार नाही ना देव. हे पोर पुरी कळड गोरे म्हणजे वाढाया संतान दृढी व्हावे धनधान्य हे देव देत नाही. आणि देवानं दिलंच असतं महाराज. तर पहाते पांडवांना वनवास भोगण्याची काही गरज नव्हती. सुदामाला दरिद्री भोगायची. भागवत कथा श्रवण केली ना महाराजांकडनं तुम्ही. सुदामजीला दरिद्री भोगण्याची काही एक गरज नव्हती. कर्तुम आकर्तुम अन्यथा कर्तुम जगतपिता जगतनायक ब्रह्मांडाचा मालक चालक धणी तो गोपाल कृष्ण आहे. मग गोपाल कृष्णाचा लहानपणीचा सवंगडी सुदामजी आहे. मग सुदामाला दरिद्री का भोगावं लागली? कारण की एक लक्षात ठेवा, साधा मोठ्या अधिकाऱ्याचा जरी मित्र असला, अधिकाऱ्याचं म्हणजे तहसीलदाराचा क्लास 1चा, तर याचे वाळूचे ढंपर बिन बोभाट चालत. आणि ते तो जगाचा मालक आहे. त्याची सुदाम्याची मैत्री होती. मग सुदामजीला जावं लागलं महाराज काहीतरी दे ना. तांदळाचे तुकडे घेऊन जावं लागलं. आणि मग मला सांगा महाराज, देव आपलं कल्याण करीन का? नाहीच करीत. कल्याण कोण करतं महाराज? सुदामजीचं आयुष्य बदलवणारे गोपाल कृष्ण आहेत का हनुमान आणि गरुड आहेत? गोपाल कृष्णाने नाही बदलवलं. का लल्लाटीचे लिहिले ते न मोडे काही केले,
काळे गोरे पण धुतले फेटून नेणे. इथं डोक्यावर टाकलेला सटवाईनं टाक. हा, सटवीची राती न विसंबे वाती. सटवीची रात्र कोणती रात्र? कितव्या दिवसाची रात्र? पाचीची रात्र. दिवे विजू देऊ नका. आणि इथं टाक टाकण्याकरता सटवाई येत असते. इथं टाक टाकला की कोणाच्याच बापाने नशीब बदलत नाही. देवाच्या तर बापाने बदलतच नाही, पण संताच्या चरणानं बदलतं. श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी. म्हणून महाराजांच्या पाय पडायचं. कोणत्या महाराजाच्या? ज्याचे लफडे आहेत त्याच्या. आपल्याला तर लफड्यावाले नाही प्रसन्न राहते. अरे बाबा अरे संताच्या चरणावर माथा ठेवायचा आहे, तोंड नाही. माथा कुठं आहे आपला? माथा म्हणजे काय? हे का? हे तोंड नाही, हा माथा आहे. हे तोंड नाही, हे गाल आहे. तोंड कुठं आहे आपलं? अजून मिळच नाही. कान कुठे आहे? कान आपला कान कुठे आहे बाबा? हा कान आहे का अवयव आहे? मग कान कुठे आहे? अजून मिळच नाही. जो नयनाचे नयन, जो डोळ्याचाही डोळा आहे, जी वाचेची वाच आहे, आणि जो कानाचाही कान आहे, तो देव आहे. काही काहीला कान आहे पण ऐकू येईना. आहेत ना काही काहीला कान. अरे जो कानाचा कान आहे तो देव आहे. जी वाचेची वाच आहे तो देव आहे. आता मी बोलतो इथून, आवाज येतो तिथनं. जय हनुमान मंडप साऊंड सिस्टीम डेकोरेशन वर्केड करो. याचा ऑपरेटर तिथे आहे. शिकवित धनी वेगळाची वेगळाची, शिकविता धनी वेगळाची वेगळाची, शिकविता धनी वेगळा. साळुंगी मंजुळा बोलत सेवानी, शिकविता धनी, शिकविता धनी वेगळाची. हे साळुंगी मंजुळा बोलत सेवा, शिकविता धनी, शिकविता धनी वेगळाची. साळुंकी मंजुळ बोलत असे वाणीसी, कविता धणी वेगळाच. महाराज बोलतो इथनं, आवाज तिथनं येतो. याचा ऑपरेटिंग करणार ऑपरेटर तिथे. हे बंद केलं, आता हे बंद केलं, बटन बंद केलं, आता बोलतो इथून, आवाज येतो इथून. याचा ऑपरेटिंग करणार ऑपरेटर कुठे आहे? याचा याचाच असं तिथं. तसं याची आपली ओळख आहे का? जन्माला येताना आपण एकटे आलोत का दोघं आलोत? किती आलात? पर्यावधान ऐकले दिजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे. हे प्रत्युज्ञ उत्तर माझे उघडा एका, लक्ष देऊन राहा गोविंदुगा. मोठी गंमत आहे. कळणं महत्वाचं आहे. जन्माला येताना आपण एकटे आलोत का दोघं आलोय? बोला की काय वाटतं माहिती? एकटे आलोत का दोघं? ओ इंदू अक्का, मंगलवहिनी कुठं आहेत? मंगलवहिनी कुठं बसलीत ग? काकी कुठं आहे? जन्माला येताना आपण एकटे आलोत का दोघं आलोत? किती आलात? बोला की. एकटा. महाराज एकटा जर आला असता आणि त्याने हातपाय हलवलेच नसते, लोक म्हणले असते याला पुरून टाका. जन्माला येताना दोघे आलात, देह आणि जीव. मग नाव देहाचं ठेवलं का जीवाचं ठेवलं? माऊली
नाव नाही तया पासे. मग नाव देहाचे का जीवाचे? 10-12 जणी एकत्र आल्या, पाळण्यामध्ये टाकलं आणि त्याच्या कानात ओरडल्या कुर्र, आणि तुझं नाव ज्ञानेश्वर आहे. हे ज्ञानेश्वर नाव देहाचं आहे. याचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं, याचं लग्न लावलं. लग्न देहाचं का जीवाचं? देहाचं आहे. देहाच्या गावा देहाचिया गावालिया जन्म मृत्यूच्या सोहळिया ना म्हणून धनंजया जिया परी. मोठी गंमत आहे. दैसे जीर्ण वस्त्र सांडीचे मग नूतन वेढीचे तैसे देहांतरी स्वीकारीजे चैतन्यनाथे. काय अलौकिकता आहे. माऊली कळणं ज्याला संत कळाले त्याच्या घरामध्ये दुःखाचा अंत झाला. ज्याला संतच कळाले नाही त्याला आई नाही कळणार. ज्याला आई कळाली नाही त्याला माती कळणार नाही. आणि ज्याला माती कळाली नाही त्याला गती प्राप्त होणार नाही. महाराज परमार्थ म्हणजे काय? काय भोळा त्याचा भाव, भोळा त्याचा देव. मला पंक्तीला येऊ द्या. परमार्थ मूर्खाचा, बावळटाचा, नालायकाचा नाहीये. म्हणून देवा ज्या घराला परमार्थ कळाला, ज्या घराला अनर्थ कळाला, ज्या घरातले लेकरं क्षमा मागतायत, स्वारी म्हणतायत, माफ कर देना असं म्हणतायत, ज्या घरामध्ये अहंकार नाहीये, अशा कुळाला आयुष्य दे. नको त्याला देऊ नकोस. आणि तू नको त्याला दिलंस. आपल्याला वाटत होतं जगले पाहिजे पण अर्ध्यावरती निघून गेले. ना आपल्याला वाटत होतं हे कोरोनात मेले पाहिजे. ते तिसऱ्या दिवशी देवळा पैसे आले. राम राम. नको त्याला आयुष्य दिलंस. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा. बारीच्या दिवशी पाळण्यात टाकलं, नाव देहाचं ठेवलं, ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं, लग्न लागलं. लग्न देहाचं आहे का जीवाचं आहे? देहाचं आहे. माझी पत्नी माझ्या देहावर प्रेम करते का जीवावर? देहावर आहे. आणि देह कसा आहे? नाशिवंत देह जाईल जाईल यासी काळोबा खाईल पाहतो उंदीर घेऊन जाय बोका तैसा काळ लोका नेतसे उपजे ते नासे नासले पुनरुपी दिसे परिघटिका यंत्र जैसे देहाची गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना म्हणून धनंजया जिया परी. काय अलौकिकता आहे. जावं लागणार आहे. कोण्या दिवशी जायचं माहित नाही पण ज्या घरामध्ये परमार्थ आहे त्या घराला आयुष्य दे देवा. नको त्याला नकोस.
जे गावाचा विचार करतं, घराचा विचार करतं, तालुक्याचा विचार करतं, बरं का, त्या घराला आयुष्य असणं महत्वाचं आहे. म्हणून अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझी आस कळा हरीच्या दासा. हरीचे दास जे आहेत त्यांना आयुष्य दे, परमार्थ वाढतो. आणि ज्या घराला परमार्थ कळाला त्या घरातला अनर्थ पळाला. बरं, परमार्थ कापड्याचा कळून घ्यायचा का विचाराचा? आता माझा पोशाख बाबासारखा दिसतो का बाबा आहे? महाराजावनी दिसतो का महाराज हे मी दिसतो? दिसणं महत्वाचं नाही, असणं फार महत्वाचं. पतिव्रता दिसावं का असावं? माई काय वाटतं? पतिव्रता दिसणं महत्वाचं का असणं? पतिव्रता दिसणं महत्वाचं नाही, असणं फार महत्वाचं आहे. वारकरी दिसणं महत्वाचं का असणं? असणं फार महत्वाचं आहे, दिसणं नव्हे. म्हणून पतिव्रता दिसणं महत्वाचं नाही, असणं फार महत्वाचं आहे. मग असणं कुणाकुणाकडे? राजमाता जिजाऊकडे दिसणं होतं का असणं होतं? सावित्रीबाई फुलेकडे दिसणं होतं का असणं होतं? बाबासाहेब आंबेडकरांच्या रमाकडे दिसणं होतं का असणं होतं? तुकोबरायच्या आऊलीकडे दिसणं होतं का असणं होतं? असणं म्हणजे झाकून पाकून. स्त्रीचं दिसणं नव्हे, स्त्रीकडे सौंदर्य किती आहे ते जपावं का उघडं करावं? जिला जिला जपता आलं सौंदर्य, तिला तिला घर जपता आलं. आणि जिला जपता आलंच नाही, सीता कुणाच्या माग नवऱ्याला पळायला लावलं? हरण कलर कसा होता? नवऱ्याला सोन्याच्या माग पळायला लावलं. जिनं जिनं ज्या ज्या सीता सोन्याच्या माग पळाल्या त्या रावणाच्या ताब्यात आहेत. ज्याला ज्याला जिला जिला कळलं त्याला त्याला तिला तिला धन्यवाद देईन मी. ज्याला जिला काहीच कळलं नाही त्याने फक्त कुपनाला गावात यायचं. हो, मृगाच्या पाठीमाग नवऱ्याला पळायला लावलं आणि ती सीता रावणाच्या ताब्यात गेली. लक्षात असू द्या, रामायण कुणामुळे घडलं? गडी माणसामुळे का बया माणसामुळे? नाही, यांना बोलून द्या ना. मंगल काकूला, सुनीता वहिनीला, अनिता अक्काला यायला बोलू द्या. कमल मावशीन त्यान, पुष्पा तईन, गीता बहीण त्यान, रोहिणी बहीण त्यान कुठं बसलेले आहेत? होय सिंधू आका कुठं येत? पुरी. ज्या घरामध्ये स्त्री झाकलेली आहे, ज्या घरामध्ये धन झाकलेलं आहे आणि ज्या घरामध्ये ज्ञान झाकलेलं आहे, देवाचा बाप सुद्धा तिथली प्रॉपर्टी कमी करू शकत नाही. आणि ज्या घरामध्ये स्त्री उघडी पडली, धन उघडं पडलं आणि ज्ञान उघडं पडलं आणि त्याच्यावर माशा बसल्या, संपलं ते घरच संपलं. त्या घरामध्ये जन्माला येणारे सुद्धा करंटे जन्माला येतात. उपजवणे करंटा नेण्याद्वैत वाटा रामकृष्ण पैठा कैसे होय. महाराज जन्माला येताना बरेच जण करंटे जन्माला. करंटे म्हणजे कसं? जन्माला आला त्याच्या मम्मीला दूधच नाही, हे करंटच आहे. इकून तिकून गावरान गाई दुधाला आणली, दारात उतरली टॅम्पूतून वासरा सगट आणि वासरूच मेलं, करंटच आहे. एकूण तिकून शेजाऱ्या पाजाऱ्याच्या खपुड्याच्या दुधावर पोरग जगिलं. खपुडी कळती ना? खपुडी. मग गंगवात्या कोण शिभर दुधान, कमल आक कोण शिभर दुधान, यमुना वहिनी कोण थोडस दुधान, छबू काकू कोण थोडस दुधान, ठकू वहिनी कोणान. एकूण तिकून जगलं.
6-7 वर्षाचं झालं आणि बापाला म्हणला मला यायचं तुमच्या बरोबर गाडी बैलीत. म्हणलं बाप म्हणला नको येऊ. मला यायचं. नको येऊ भाऊ. ना मला यायचंय. अरे बैल आपले खिलारी आहेत, पेठायचे ताजूक, टांग्याला झोपलेले आहेत, उधळत मामा यायचं. हा हे कीर्तनाचा शिक्का आहे महाराज. ज्याला कळत ते तर हसत येत, पण जिला अजून कळायचंय तरी ती हसती. म्हणजे आणि मग या गुणामुळं मला म्हणते मा नवरा गेलेली केस आहे असं. मला यायचं म्हणला, गाडी बैलीत बसला, खुटल्याला पकडलं. खुटली माहित आहे का? पांढरी लावलेली. पांढरी माहित आहे का? गाडी बैलीची पाठीमागणं लावीत असतात. असे खुटल्याला पकडलं. खिलारी गोरे बापाने असा त्याचा कासरा हातात धरला, गोऱ्याचा हातामध्ये चाबूक, चापकाला घुंगऱ्यात, नुसता असा खुळ वाजवला. बैल नुसते असे चालायला लागले. आणि असे चालत असताना पाटाच्या कडीना, चारीच्या कडीना असे वर चढायला लागले आणि तिकून तिरंबकता त्या फेटा घालून गपक्यान वर आले. हे त्रिंबक जाती आहेत. येत म्हणजे त्यांना परपंचातलं ऐकू येत नाही. यांना कीर्तनच ऐकू येत म्हणा. असे त्रिंबक दात्या वर आले आणि बैल बुजले तर जी बैल चौकार झाले. पाठीवर शेपूट टाकून हे पळायला लागले. पोराने खुटलील धरलेलं होतं का जाम, जे करंट जन्माला आलं होतं. आणि जी बांधून गाडी अशी कुदली कनी तसं त्याचे हात सटकले. ते बैलाच्याही पुढे जाऊन पडले. आणि इथून त्याग गेलं अण्णा त्याच्या या पोराच्या. जे जगलं पण वाकडच जगलं. उपजोनी करंटा आणि तुमचं करंट पण पुसायचं असेल. श्री संताची माता चरणावरी साष्टांग करी दंडवत. साष्टांग करी दंडवत. माता चरणावरी साष्टांग करी दंडवत. साष्टांग करी दंडवत. श्री संताची माता चरणावरी. माथा 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 माथा. माऊली सांगतात इथं हा जर संताच्या ओरिजिनल संताच्या चरणावर जर टेकला ना तर इथं सटवाईनं अभद्र टाकलेला टाक तो सुद्धा मोडायची ताकद संताच्या चरणाच्या स्पर्शात आहे. आणि म्हणून पंढरपूरला गेल्यानंतर आपण पाया पडे जेण ये हिम्मतची ज्याला माहित आहे का त्यालाच माहित आहे. काही का म्हणा मी त्याचे काय पाय फोडू. तुला हे माहीतच नाही बांब्या याच्यात नेमकं काय आहे, किती प्रगती आहे. आणि म्हणून जगत असताना सगळ्यात मोठी सुपीक जमीन कोणती असेल देहामध्ये तर ही आहे. ही सुपीकता. आणि इथं सुपीकता, इथली सुपीकता वाढवण्याकरता घरातली स्त्री फार इंटेलिजंट लागते महाराज. आपल्या लेकराची सुपीकता हे हत्तीचं मस्तक आहे. याच्यामध्ये बुद्धिआंक फार स्टँडर्ड असावा महाराज. आणि म्हणून घरामध्ये आई गंगवात्या गंगवात्या कुठे वय खाल्ल्या वाड्यात राहती ती कुठे रखंबईन त्या
मा साऱ्या ओळखीच्या आहे. मी बाबा बी आणि बिबा बी. माई घरामध्ये लेकरं मोठाले होत असताना किंवा मोठे करत असताना बाप्पा पोरांच्या दंडातली ताकद वाढलेली असावी का डोक्यातली ताकद वाढलेली असावी? आणि डोक्यातली म्हणजे डोकं काय बंबटण्याची संबटणं लागन का? असं बलट टाप्या गाड घेऊन डोकं म्हणजे दंडातल्या ताकदीपेक्षा डोक्यातली ताकद ज्या घरात वाढणारे मायबाप आहेत, जी आई आणि जो बाप आपल्या लेकराच्या बुद्धीचा ग्रोथ वाढवतो, ग्रोथ बुद्धी प्रगल्भ करतो, त्या घराला आयुष्य दे देवा. आणि ज्या घराला अजून काहीच कळलेलं नाही, कोणाला पाहिलं का पोरग म्हणतो येऊन येऊन येणार कोण. मग तरी म्हणते इलेक्शनच्या काळात 2-2 महिने पोरग फुल ठॉय राहत बाबा, फुल ठॉय. त्याला कोणी बोलू नाही, फुकट मिळत खायला डोसायला. याला नाथ महाराज म्हणतात, काय माय गेली होती नाही पुढचं नको एवढंच. यांच्या करताना कशाला हारी, फक्त एवढंच. बीजतैसे फळ वरी आले अमंगळ. पुढचा अभंग नको सांग, बेकार आहे तो. घरी गेल्यावर पहा सर्च करून कसं. म्हणून जगत असताना आपल्या घरातली जी संतान आहे, ही संतान दैदिप्यमान असावी, हुशार असावी, ब्रिलियंट असावी, शार्प असावी, दूरदृष्टिकोन घरातल्या लेकरांकडे असावं. याच्या करता घरामध्ये आहार देणारी महिला फार महत्वाची आहे. भागवत ऐकलं तुम्ही? आता बाबांनी सांगितलं ना भागवत, तुम्ही नाही, दुसरे बाबा होते, मला वाटलं तुम्हीच. हा तुम्ही मागच्या वर्षी होते ना. असं असं हा 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 महाराज. आता भागवताचं महाभारताचं ऐक नाही सारं होय हात्या. मग मग मला सांगा, महाभारतात एवढा मोठा पांडवाचा आणि कौरवाचा एवढा मोठं युद्ध झालं, एक गडी माणसामुळं झालं का बया माणसामुळं झालं? तुम्ही म्हणा, तुम्ही सांगा ना. होय सुमन आत्या, कोणामुळे झालं? हा बरोबर आहे, कोणामुळे झालं? होय होय स्त्रीमुळं का पुरुषामुळं? हा भर सभेमध्ये द्रौपदीला ओढत आणलं दुःशासनानं. इकडून दुर्योधन होता, इकडून शकुनी होता. शकुनी दुर्योधनाकडे बघून दुःशासनाकडे बघायचा, भांजे छोडना नहीं, ऐसा फासा फेको फेकूंगा कि पूरी पृथ्वी निष्पांडवी हो जाएगी. हा कोणता मामा? शकुनी मामा. कृपाचार्य, द्रोणाचार्य, भीष्माचार्य यांच्या समोर पदर पसरत होती, पण कोणी समोर आलं नाही. बलदंड, कितीतरी हत्तीचं बल असणारा बाहूमध्ये भीम, हा सुद्धा खाली झुकला. माय बापांनो, एक लक्षात ठेवा, घडलं महाभारत स्त्रीमुळं. आणि आता प्रपंचात, आता कलियुगामध्ये 2025ला 2024ला दोन भावाचा जर चांगला प्रपंच चालू असेल, एक दार्य दुर्य धरतो, एक खत आणतो, किराणा आणतो, पाहुणे रावळीचे कपडे बिपडे पाहतो, दवाखानाही पाहतो, खत फितही आणतो, ट्रॅक्टरवाल्याचे पैसे देतो, बियाण्यावाल्याचे पैसेही देतो, तिसं हाकून घेतलं तर त्याचे पैसे देतो, असा चांगला प्रपंच चालू आहे. मग दोन भावाच्या प्रपंचाचा इचका कोणामुळं झाला? तुम्हाला वाटत का तुम्ही लय हुशार आहे? तेव्हापासून चालत आलंय घरामध्ये बरबादी. पण ज्या घरात ब्रिलियंट स्त्री आहे, ब्रिलियंट,
शार्प मंगलता, हिम्मतवाली लाजवंती महिला या शब्दाचा अर्थ आहे मंगलता, हिम्मतवाली लाजवंती. हे 3 गुण जिच्यात आहेत. तिच्या पोटी वॉरियर जन्माला आला, किंग जन्माला आला, राजा जन्माला आला, संत जन्माला आला, मायबापांना ऑर्गनायझर जन्माला आला, गावाचं तालुक्याचं जिल्ह्याचं नेतृत्व करणारं लेकरू तिच्या पोटी जन्माला आलं. हे लक्षात असू द्या. म्हणून घरातली महिला फार ब्रिलियंट लागते आणि झाकलेली लागते. घरामध्ये आता जे नवीन फॅशन निघलेली आहे का, त्या ब्लाऊजला भायाच नाहीत. हे तुमच्या घरात घासलं पाहिजे का नाही घातलं पाहिजे? बोला ना. मला टेलरनी तर लई शेद येते ना. आता ते म्हणते ना बाबा लई 12चा आहे. इकून तिकून नवीन फॅशन शिकून आले ना. एक लक्षात ठेवा, 12चं म्हणजे शिवी नाही बरं. कॅलेंडरला महिने किती आहे, राशी किती आहे, आणि घड्याळाला आकडे 12. आणि वर्ष श्राद्ध किती महिन्यात करतात गुरुजी तुमच्याकडे? लेकराची तिरीचं भजन करतात का बारीचं? बारीचं. आणि बाळान झाली स्त्री, तिला त्या खोलीतून कितव्या दिवशी बाहेर काढतात? 12व्या. आता भोगीच्या दिवशी भाजी किती प्रकारची केली? व्यवसायाला सुगड्यातून बोळक्यात किती प्रकारचा व्यवसाय घेतला? आणि मग 12 बापाचं ही शिवी आहे का? एक लक्षात ठेवा, बायोलॉजी जाणणारे, जीवशास्त्र जाणणारे, ॲनाटॉमी शास्त्र जाणणारे, ज्याला माऊली कळालेत बरं का, ज्याला माऊली कळालेत, तो खूप बराय कळाले, त्याने ऐका. याला जन्माला यायला किती महिने लागतात? 9 12 महिने लागतात. आईकडे जाण्याच्या अगोदर हा जीव 3 महिने बापाकडे असतो. 3 अधिक 9 बरोबर 12. ब्राह्मणाचं पोर एक. किती वर्ष लागलं? 12 वर्ष लापा आले रे. कापत कापत नागळेची पळून 12 वर्ष लागते त्याला. आणि म्हणून श्राद्ध 12व्या महिन्यात आहे. यायला 12 महिने, परत इथून जाण्याकरता सुद्धा 12 महिने. हा परमार्थ जाणून घ्या. परमार्थ म्हणजे भोळा त्याचा भाव, भोळा त्याचा देव. भोळ्याचा नाही, ब्रिलियंट, शार्प, हुशार, दैदिप्यमान. आणि ज्या ज्या घराला, मोजक्याच घराला परमार्थ कळाला महाराज, ते घराचे नाव बी सांगतो मी तुम्हाला. एक 4.5 महिन्यापूर्वी एक आपल्या भारतातलं रत्न निघून गेलं महाराज. काय होतं? रतनजी टाटा. आता विश्वविक्रमी माणूस होता तो. ऑलमध्ये म्हणजे जागतिक लेवलमध्ये व्यापारिक क्षेत्रामध्ये नाव होतं बरोबर. ज्या आईबापाच्या पोटी जन्माला आला ते आईबाप काय किरकोळ असतील का? किरकोळ नाही. ज्या माईचं पोट किरकोळ असेल का? त्या घरातली गर्भधारणा, गर्भशास्त्र, गर्भातला आहार हा किरकोळ असेल का? दैदिप्यमान लेकरं जन्माला यायचं म्हणल्यानंतर आईला आणि बापाला नियमाचं पालन करावं लागतं महाराज. चांगली शेती करायची म्हणल्यानंतर जमिनीला वाघनखी, शिपरूट, केनपट, हारळ, इचका, कासल्या, येड्या वाबळी काढून टाकावं लागते. ते त्यावेळेस ऊस जोमात येतो, केळी जोमात येते, टरबूज चांगले येतात, बटाटे चांगले येतात. माऊली म्हणतात ना, का भूमीचे मार्द सांगे कोंभांशी लवलव, नाना आचार गौरव सुकुलेनांचे, जमिनीची ताकद परंपरा त्याचे. कुळ शुद्ध परंपरा त्याचे. कुळ शुद्ध परंपरा त्याचे. कुळ शुद्ध परंपरा
समाजाचे नाना आचार गौरव सुकुलीनांचे कुल याला म्हणतात पक्के येडी माके चांद बेटे उदबत्ती लगा के हागणे को बैठे. अशा कुळाला आयुष्य द्यायचं. अशा कुळाला जे गावाचा नाश करतायत, गल्लीचा नाश करतायत, तालुक्याचा नाश करतायत, देवा अशा कुळाला नाही महाराज. ज्या घरामध्ये सुकुलीनता कळाली, ज्या घराला आहार कळाला. मी काय सांगितलं, रतनजी टाटा पारशी समाजाचे माणसं. जागतिक लेवल म्हणजे पारशी समाज अर्थव्यवस्थेत फार तगडा आहे, फार तगडा आहे. एकही दरिद्र नाही त्यांच्या घरात. आपल्या तिथं 1 वर्षी कांद्याचे पैसे आले का ते गावात साऱ्या दांडारल्यावर चालत. काय अहंकाराचा वारा न लागू राजसा माझ्या विष्णुदासा. ते त्याच्या पोरालाही म्हणतो कोणलाही ठोकून काढ, मी तुला काय हन हन त्याला. एक दिवस बापाचा खोबा काढा गावकरी पोराचा आहे काढ. मोठं व्हायचं ठरलं ना तरुण मित्रांनो, तर 70% अपमान आणि 30% मान सहन करावं लागतो. मोठं व्हायचं ठरलं 70% अपमान आहे. 70% माऊलीचा अपमान किती आहे तेवढा आपला आहे का? आपण तर फाशी घेऊ लिंबात झाडाला. बरं जाऊ द्या. गोपालकृष्णात उद्या काल आहे. गोपालकृष्णाचा जन्म कुठं झाला? सेंट्रल जेलमध्ये, बरोबर आहे की नाही? आपला जन्म झाला का सेंट्रल जेलमध्ये? बरं गोपालकृष्णाच्या आई वडिलाच्या लग्नापासून त्यांच्या माग 7.5 लग्नापासून लग्न झालं. वरती दिवशी मालात गेले का जेलमध्ये गेले वसुदेव देवकी? बरं यांना जन्माला यायच्या अगोदर 5-6 लेकरं फिरू फिरू मारली देवकीच्या समोर. मग देवकीमध्ये एवढी कॅपॅसिटी कशानं? लेकराचा मृत्यू भिंतीवर आदळलेला पाहते, रक्ताच्या चिळकांड्या भिंतीवर येतात, मांस गळून खाली पडलंय, भावलीतून कापूस निघून गेल्यासारखं कातड गळून खाली पडलंय. हे समोर दृश्य पाहते. देवकीमध्ये एवढी लेकराला मारताना बघण्याची ताकद, एवढी ताकद आली कुठून? याच्या अर्थी वसुदेव शक्तिशाली. समजून सांगण्याची कॅपॅसिटी. एक लक्षात, यातले बारकावे माहित आहेत का तुम्हाला? म्हणजे 5-6 मुलं मेलेत. अहो आपल्या तिथं नुसते 2 लेकरं होऊन वारले तर मंडळी व्हायबल झाल्यासारखी होती. तिला सांभाळणारा जर ब्रिलियंट असेल ना तर घर स्टँडर्ड आहे. आणि तिला सांभाळणारा जर ब्रिलियंट नसेल तर ती सुद्धा जिवंतपणे मेली आणि हा सुद्धा जिवंतपणे मेला. ती कॅपॅसिटी किती आहे त्यांच्यात आणि आपल्यात किती आहे? आपल्याकडे जेवढं आहे ना तेवढं त्यांच्याकडे नाही बी. आत्ता आपल्याकडे जेवढं आहे, माऊलीकडे जेवढं पाहिजे होतं त्या वयात तेवढं होतं का? आत्ता आपल्या लेकराकडे सगळं आहे तरी आपले लेकरं नाट नाही करायचा. मा बापाकडे लय पैसे, येडे जन्माला आली. येडे वेडेच आहेत महाराज. म्हणून घरामध्ये आहार कळणं महत्वाचं आहे. लेकराचं डायजेशन कसं आहे, पचनक्रिया किती स्टँडर्ड आहे. पती आजारी अवस्थेमध्ये पत्नीनं पतीला काय खाऊ घालावं हे आवलीकडून शिकावं. तुकोबरायला काय दिलं? हनुमानजी आहे. एवढे बलशाली लेकर आपल्या घरामध्ये असावेत याच्याकरता हनुमानाचा उपवास धरावा लागेल का अंजनी माता समजून घ्यावी लागेल? होय बामा का हनुमानाचे उपवास का अंजनी माता कडून घ्यावा लागेल? अंजनीच्या तपासाठी महारुद्राले मोठी, महारुद्राले मोठी, महारुद्राले मोठी. अंजनीच्या तपासाठी महारुद्राले मोठी, महारुद्राले मोठी, महारुद्राले मोठी. अंजनीच्या तपासाठी
सात्विक, खाऊ घालणारी शुद्ध सात्विक, आणि खाऊ कोण्या टायमाला घालायचं हे. बरं खाऊ चांगलं घातलं, शुद्ध युक्त सात्विक स्वादिष्ट, पण ते पचलं येड्याच्या सानिध्यात. युक्त आहार, आणि पुढचा शब्द आहे विहार. आहार चांगला खाल्ला पण विहार कोणाबरोबर केला? पचतय कुणाच्या सानिध्यात? तुमचं लेकरू फिरतय कुणाबरोबर? तुमचं लेकरू कोणा? काय चालू आहे? स्वयंपाक चालू आहे. बुंदी काढी देत का? जाऊ दे, मी बोलला असतो नाही तर आचार्य देव भाऊ आहे. काय झालं? आचारी देव भाऊ, त्याच्यामुळे नाही बोलत मी. युक्त शुद्ध सात्विक आहार घालणारी सात्विक शुद्ध असं सांगतात. वज्रदेही लेकरं होण्याकरता शुद्ध गावरान गाईचं दूध 1 ग्लास आणि त्याच्यामध्ये बिगर केमिकल विरहित हळद 2 चिमटी. रोज संध्याकाळी जर आपल्या लेकराला जी आई देत असेल ना, त्या लेकराची बॉडी वज्रदेही होत असते. वज्रदेही, त्याच्यात एवढे मोठे इम्युनिटी पॉवर असतो ना, त्याला विटामिन्स प्रोटीन्स कॅल्शियम झिंक हे सगळं मिळून जातं. पण काय खाऊ घालावं याची अक्कल काहीच घरात आहे, फक्त काहीच, थोड्याच घरात, थोड्याच. आणि ते बी त्यांचे पोरं मग आपले मस्त आमदार आहेत, पण त्यांच्या सहीशिवाय कामं सुटत नाहीत. ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद देईन मी. ज्याला काहीच कळलं नाही त्याने फक्त शाळडा वळायच्या. एवढंच करायचं. क्लास 1 अधिकारी, क्लास 2 अधिकारी, एका सहीवर जिल्हा चालतो. एका सहीवर जिल्हा अधिकारी किती असतात? महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत? महाराष्ट्र चालवायला अधिकारी किती आहेत? 36. हे कसे असतील? हे काय घांगे असतील का? मग कोंबडीचं मटण कमी आणलं वय? धर 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 धर. तुम्ही आजही बीडला जा, आजही संभाजीनगरला जा, आजही अहिल्यानगरला जा, आजही पुण्याला जा, आजही बॉम्बेला जा, आजही नाशिकला जा, आजही माजलगावला जा, आजही नांदेडला जा. सगळ्यात मोठमोठ्या हॉस्पिटलमधले मोठमोठे डॉक्टर सांगतो, ब्रेन ट्युमरचा तज्ज्ञ, हृदयाचा तज्ज्ञ, कॅन्सरचा तज्ज्ञ, गर्भाशयाचा तज्ज्ञ, बीपीचा तज्ज्ञ, शुगरचा तज्ज्ञ, ब्रेन ट्युमरचा तज्ज्ञ, भूल तज्ज्ञ, हे जे डॉक्टर आहेत ना, त्यांच्या ऑफिसच्या बाहेरच्या पाट्या वाचा. कोणीतरी कुलकर्णी, कोणीतरी जोशी, कोणीतरी देशपांडे, कोणीतरी धूत. मी नावं नाही ठेवत, पण त्या घराला आहार कळाला. आपले घर 9 दिवस उपास धरते, 10ऱ्या दिवशी मध्ये ऐक बोकड्याचा वाटा. एक लक्षात ठेवा, एक जणांनी पोटवर घट बसिला महाराज. इथं पोटवर घट बसिला, सारं गाव त्याच्या दर्शनाला. माझ्याच गावात बसिला होता. मी मंडळी म्हणली जावा एखाद दिवशी दर्शनाला. मी म्हणलं आता मला 9 दुने 18 कीर्तन आहेत, मी 10ऱ्या दिवशी जाईन. 10ऱ्या दिवशी गेलो तर तिथं ते जिजा नव्हतेच, त्यांना जिजा म्हणते सारं गाव. मी जिजील म्हणलं जिजे, ती म्हणजे काय ज्ञानेश्वर. मी म्हणलं जिजा कुठं आहे? ती म्हणे ती गेले बोकड्याचा वाटा आणायला. प्रॅक्टिकली तुम्हाला परमार्थ किती भिनलाय, किती कळालाय, किती समजलाय, किती उमजलाय. अहो नको त्याला तू लाबाडाला आयुष्य देतोस.
लाबाणाला. हो, तू हिरण्यकशिपूला किती आयुष्य दिलंस? माझ्या छत्रपती राजाला तुम्हाला माहित असेल नसेल, पण पन्हाळ्याला वेढा कोणी टाकला होता? हे पोरी, पन्हाळ्याला वेढा कोणी टाकला? हो, ते कोणी टाकला? हा, बरोबर आहे. कोणी? वा, गुड गर्ल, व्हेरी नाईस. सिद्धी जोहरनं. पण पन्हाळ्याला जर तुम्ही गेलात, ज्योतिबा, पन्हाळा असं तिथं आहे, तिथं कोल्हापूर बाजूला. हां, रंकाळा तलाव, आदमापूर बाळूमामाचं तुम्ही गेलात तर भारी आहे तिकडं वातावरण. जा, कधी जा. आणि अशा तीर्थयात्रा कराव्यात माणसाने. जिथं राजाने गड किल्ले बांधले तिथं जा. जिथं महाराष्ट्राची जगज्जननी जन्माला आली, का जिनं आपल्या पोटी छत्रपती राजांसारखं लेकरू जन्माला घातलं, असं सिंदखेडला जाऊन या. महिला मंडळ गर्भावस्थेमध्ये सिंदखेडला जाऊन या. तिथली माती उचला वाड्याची आणि कपाळाला लावा. ह्या फ्रिक्वेन्स, या लहरी तिथे येतात. नाही तर चला कुठं देवीला बोकड्या घेऊन. आई गेल्या का बाई तुला वाई नका बाळा, टंगडांग टंगडांग टंगडांग. वाई नका बाळा, माझ्या मालकाला संभाळ. काय ज्या गावात, ज्या घरात वीरांच्या आया घडल्यात, अंजनेर पर्वतला गेलात का, ब्रह्मगिरीला गेलात, तिथं जा. तिथं आता एखादाच येईल ही माझ्या निवृत्ती दादाची. तिथं अंजनेर पर्वत आहे, तिथं हनुमंतरायाचा जन्म आहे. तिथं जाऊन या. ये ज्यांना ज्यांना लेकरं होणार आहेत आणि ज्यांना ज्यांच्या ज्यांच्या पोटात लेकरं आहेत, अशा वीर मातेच्या ट्रिपा काढा. ती चारिधामाला गेली आणि तिकून गंगेचं पाणी आणलेलंय. मी काय आलं गंगेचं पाणी? ते म्हणे अभिषेकाला. अभिषेक कोणता करायचा आहे? यातले काम, क्रोध, लोभ, निमाले ठाईचे अवघी आनंदाची, हा अभिषेक केलाय का? आम्ही घर धुतलेत. कोणते धुतलेत? विटाचे, वाळूचे, सिमेंटाचे, डबराचे? अरे हे पंचमहाभूताचे घर धुवायचे. मग कशानं धुवायचे? याचं भान ज्या घराला कळालं त्या घराला संत कळालेत महाराज. नाही तर सोपं नाही परमार्थ. परमार्थ म्हणजे काय? तुका म्हणे कस जसा असन तस. अरे जसं असन तसं नाही. माझे तुकोबराय कळणं सोपं नाही. तुकोबराय म्हणतात न लगे मुक्ती आणि हे नको देवा, हे तुझ्या पशी ठेव, मला नको ते. का? कारण की माझा 8 पिढ्या ऐश्वर्य भोगण्यात गेलेत आणि या धनाच्या पाठीमागचे अनर्थ मला माहित आहेत. हे देऊच नको तुम्हाला. चल, हां, हे नकोच मला. याच्यामुळं किती भांडणं होते हे मला माहित आहे. जे न लिहिलं ब्रह्मदेवाने लल्लाटी, तो लिहितो तल्लाटी. म्हणून जगत असताना माय बापांनो, आपल्या लेकराला आहार शुद्ध द्या, जो काही मोजक्याच कुटुंबाला कळालाय. नको ते खाऊ घालाल, परिणाम त्याचा भयानक होऊन जाईल. कारण की सडकं खाल, विचार सडके जन्माला येतील. आणि उगणारं खाल तर तुमच्या घरातल्या लेकराची बुद्धी रोज नवीन नवीन उगत चालल. सडकं म्हणजे तुम्हाला वाटत असेल काही पण बोलतो महाराज, पण नाही मायबापांनो. तुम्हाला जर वाटत असेल तर प्रयोग करू आपण. मी 5-7 दिवस गावात थांबवतो मग बाप्पा. हां, थांबवतो का? जे जे खातात ना मांसाहार, त्यांनी एका वाफ्यात बोकडीचं टोपा, कोंबडीचं टोपा, काड्या टोपा त्या, आणि मी एका वाफ्यात गहू, बाजरी, मका करतो. तुम्ही पाणी द्या, मी पाणी देतो. तुम्ही खत टाका, मी खत टाकीतो. आता गुरुजी, उगन काय आणि सडन काय? हा, आणि सडन मांस. मग आपल्या घरात सडकं खायला घालायला पाहिजे का उगणारं खायला घालायला पाहिजे? ज्या घरात सडकं खायला घालतात ना, त्या घरात ऐश्वर्य लईत लई 25 ते 30 वर्ष राहतं. किती? 25 ते 30 वर्ष. आणि ज्या घरामध्ये शुद्ध आणि युक्त आहार खायला घालतात ना, त्या घरातला ऐश्वर्य 8-8 पिढ्या वाढत चालतं, कमी होत नाही. याच्या करता ते ज्ञान पैगा बरवे, जरी म्हणियाथी आणावे, मग संता त्या भाजावे. हा, याच्या करता सांगतात ना माऊली. आणि ज्या घराला माऊली कळाले त्या घराला गुगलच्या पुढचं ज्ञान कळालं.
ज्या घराला काहीच कळलं नाही ते घर हाई तिथंच आहेत. 2 वर्षे श्रीमंत, 3ऱ्या वर्षी पुन्हा चला उगत्यात कांदे लावायला. देवा नको त्याला देतोस रे तू. आणि ह्या तत्वावर भांडण आहे माझ्या नामदेव रायाचं आणि पांडुरंगाचं. असं भांडण आहे का ते एकमेका समोर राहतात पण बोलत नाहीत. कसं भांडण? जसं पती पत्नीचं. पण पती पत्नीचं म्हणजे प्रेमळ पती पत्नीचं, भांडकुदळ्या पती पत्नीचं नाही. कोर्टातून ओटी भरून घेते. प्रेमळ पती पत्नीचं भांडण तुम्हाला माहित आहे की नाही मला माहित नाही, पण असं भांडण राहतं की पती पत्नीचे भांडणं झाले, ही भांडे घासताना सुद्धा धडा धडा आपटी ती आणि पाहती. तिकून भांडे घासून घरात घुसायला लागली का भांडीची पाठी घेऊन अशी तो ते तिकून येतो आणि दोघांची गाठ दारातच होती. ती म्हणते हे म्हणतो, ती म्हणते ह्या भांडणात जे प्रेम आहे ना ठोका टाका टाकीच नाही बरं का. होय बाजूला मला जाऊन द्या म्हणजे तिला मग सांगायचं मला वध झालंय जाऊन द्या, ते मुद्दाम पुढं. हे प्रेमाचे भांडण माझ्या देवात आणि नामदेव महाराज. हे प्रेमाचे भांडण 5-7 दिवसात मिटतात हे प्रेमाचे भांडणं. आणि काही काही लई बेकार भांडणं आहेत ना ते जन्म जन्म मिटत नाही महाराज. नवरी तिकडच म्हातारी होती, नवरदेव इकडच. आपण म्हणलं का नाही त्या म्हातारीला नको. किरकोळ कारणाचा आलेला राग आयुष्य बर्बाद करतो हे लक्षात असू द्या. काही काहींचे आयुष्य बर्बाद झाले. त्यांचे गावात भांडणं मिटणं तर तालुक्यात ठिकाणी कोर्टात भांडणं मिटायला आहेत. लोक किती तमाशे पाहत असतील. किती भयान परिस्थिती आहे महाराज. ज्या घरामध्ये बुद्धीचं वैभव नाही ना त्या घरामध्ये हे या क्रिया चालू राहतात. देवा नको त्याला आयुष्य देत असतो. देवा आपल्या भारतासाठी 2-2 गोळ्या छातीवर खातोय ना त्याला जगव ना. अहो काही काहीला अतिरेकाला 8-8 गोळ्या लागत्या तरी तर महिन्यात उभा राहतो आणि त्याला 2 गोळ्या लागत्यात कशासाठी? शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. 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 आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत. तलवारीशी लगीन लागल जडली येडी प्रीत. हो लाख संकटे झेलून घेईल, लाख संकटे झेलून घेईल अशी पहाडी छाती. शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. कोण म्हणलं होतं ते? सिद्धी जोहरनी पन्हाळ्याला वेढा टाकला. असं सांगतात की पन्हाळ्याच्या उत्तर बाजूस एक खंदक आहे. तो 50 फूट रुंद आणि 100 फूट लांब आहे. त्याच्यात आतमध्ये छत्रपती राजे आहेत पन्हाळ्यात. आणि त्या खंदकामध्ये सिद्धी जोहरनं हिवराचा इंगळ भरला महाराज. हिवराचा इंगळ म्हणजे हिवराच्या झाडाचा इस्तो. आणि तो असं सांगतात तो इस्तो जर असं एकखटी एकोर एक टाकला ना 4-4, 5-5 दिवस विझत नाही. हिवराचा इंगळ एवढा ताकदीचा राहतो. ते असा हिवराचा इंगळ भरलेला
आणि त्या विस्तवाकडे राजे गडातून आतमधून पाहतात. आता पलीकडे कसं जायचं, काय होईल? घोड्यावर गेलं तर घोड्याचे पाय जळतील, घोडा मरण मध्येच. कसं जायचं, कसं जायचं? पाठीमागनं एक तर्ण बाण लेकरू आलं, 16-16.5 वर्षाचं. नुकतीच दाढी यायला लागली होती, लव आलेलं, टपोरे डोळे, काय तेजस्वी साधू सारखा चेहरा चमकत होता त्याचा. हां, साधू सारखा चेहरा चमकायचा. तपश्चर्या केल्यानंतर शरीराचं वर्ण तांबूस होतो ना, असा तांबूस वर्णाचं 16-16.5 वर्षाचं लेकरू, तगड, बलदंड बाहू, पृष्ठ बैलासारखे खांदे, अशा त्याच्या त्या थाईज होते ना मांड्या, अशा बारीक वाट्या दिसायच्या ना, असे कट्स पडलेले असे, हनुमानासारखी तब्येत. पाठीमागणं आलं आणि राजाला म्हणू लागलं, राज कसला विचार करतायसा? पाठीमागं बघितलं राजानं, तो सिद्धनाथ नावाचा राजाच्या तिथला लेकरू होतं. ते म्हणले, सिद्धनाथ पलीकडे जायचंय पण जाऊ कसं? राज एवढा समस्यावर एवढा विचार करायचा कशासाठी? काय झालं? तुमच्या पायाने नव, मग माझ्या पायानं. किती वर्षाचा? 16 ते 16.5 वर्षाचं लेकरू, हत्तीसारखी ताकद होती, इतका रुंद होता तरुण मित्रांनो, इतका रुंद, व्ही आकार झालेला असा, असे शोल्डर आणि ते नासला दिसायचा, गळ्यात काळा दोरा आणि ती पेटी, असं आचे कोचे खवलेलं गुडघ्यापर्यंत धोतर, असं रांगडा गडी दिसायचा, पिळदार पेंडाऱ्या, मोठाले डोळे. आणि सिद्धनाथाकडे राजाने मोठाले डोळे केले आणि सांगितलं, सिद्धनाथा आजूक बच्चा आहेस तू? नाही राज, माझा जन्म की नाही तुमच्याकरता झालेला आहे, माझे माय आणि माझा बाप सांगतायत. तू जगायचं तर राजा करता आणि मरायचं तर मला तुमच्यासाठी सोडून दिलेलं आहे. हां, सिद्धनाथ मागं फेर, तुझ्यासारख्याची गरज आहे महाराष्ट्राला. सिद्धनाथानं गेल्यासारखं केलं, इतकं मंदिर इतकं गेला सिद्धनाथ. पुन्हा राजा असं तोंड करून विचारचक्रामध्ये दंग असताना सिद्धनाथ मागणं पळत आला. काय स्पीड असेल माहीत नाही, पण राजाच्या दोन्ही टांगड्याच्या मध्ये मुंडकं घातलं, तसं राजाला उचललं आणि तसं हिवराच्या इंगळातून पळत होत. पाय जळत होते. राज म्हणत होते, सिद्धनाथ सोड. तर सिद्धनाथ म्हणत होता, नाही राज, जन्मच तुमच्या करता आहे, माझा जन्मच तुमच्या करता आहे. सिद्धनाथ हसत होता आणि राजाच्या डोळ्यात पाणी होतं. आणि सिद्धनाथाचा शब्द आहे, हा शब्द सिद्धनाथाचा आहे बरं का. कोणता? लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे राजा. हा शब्द सिद्धनाथाचा आहे, हा कोण्या लंग्या सुंग्याचा आणि गैऱ्याचा नाही, सिद्धनाथाचा शब्द आहे. सिद्धनाथ जळत होता, राजाला उचलून नेत होता, पळत होता, राजे रडत होते आणि सिद्धनाथ हसत होता, असे पाय पकडलेले असं पाहते. रडताय होय? हा, आखा महाराष्ट्र तुमच्या जीवावर आहे आणि रडताय तुम्ही? हो राज, तुम्ही जगले पाहिजे, लाख मेले तरी चालतील पण माझा लाखाचा पोशिंदा राजा जगला पाहिजे. असा सिद्धनाथ पळत होता. 10 फूट राहिला अंतर आणि मग राजाला सिद्धनाथानं जागच्या जागेवर उचललं आणि असं पुढं टाकलं. सिद्धनाथाचे बरेचसे पाय जळलेले होते. आणि मग राज म्हणले, सिद्धनाथ चल. नगर राज, आता काय जगायचं? ज्याच्याकरता जन्माला आलो होतो ते सार्थक केलं राज. आता फक्त मरायचं आणि मरताना तुमच्या चेहऱ्याकडे बघायचं आणि त्या हिवराच्या इंगाळ्यामध्ये स्वतःला झोकून देणारा सिद्धनाथ. आणि राजे फक्त म्हणत होते, सिद्धनाथ चालला. नको राज, पांगळा देह घेऊन कशाला जगू? ज्याच्यासाठी जन्माला आलो होतो ना त्याचं सार्थक केलं मी. राज, एक सांगतो मायबाप, काय तुमच्यासाठी लाख मेले तरी चालतील पण तुमच्यासारखा लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले. सोडिले सर्व घरदार, सोडिला सुखी संसार. ज्योती समजीवन जगले ते
शुद्ध जगा. देवाचा बाप तुमच्या घरात आणून टाकेल. आणि सिद्धनाथाची समाधी आहे. गेलात पन्हाळ्याला कधी तर उत्तर बाजूला समाधी आहे महाराज. त्या समाधीवर लिहिलेलं आहे, लाख मेले तरी चालतील पण माझा लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. हा शब्द माझ्या सिद्धनाथाचा आहे. होता माहीत सिद्धनाथ तुम्हाला? अरे एक एक मावळा लाख लाख वाघाची ताकद घेऊन जन्माला आलेला आहे. हो. आणि देवा थोडंच जर त्रास दिला असता सिद्धनाथाला तर सिद्धनाथ जगला असता तर काय तुझा तोटा झाला असता. हे भांडण आहे, हे भांडण आहे. नको त्याला नको देऊ ना. ज्याला पाहिजे ना त्याला दे ना. जे कुळाची, धर्माची, संस्कृतीची आणि संस्काराचं रक्षण करतं त्याला पहिल्या चरणातनं मागितलं. अकल्प आयुष्य व्हावे दया गो. अकल्प आयुष्य ऐंशी का 75 म्हातारी आली की इथं? दोन आहे. म्हातारी गागन बरं हवळण ती. आता माझे मी घरी गेलो ना महाराज. घरी जर गेलो ना बेल वाजवल्यानंतर तिला माहिती याला काय मला गरम पाणी भोगल्यात लागत. मी त्याच्यात पाय सोडितो अर्धा तास आणि मग झोपतो. हे फन 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 करतात. सकाळी काला, रात्री पंढरपूरला, सकाळी तिथंच काला कुरडूला, आता इथं कीर्तन. उद्या सकाळी मला कोपरगावला कीर्तन आहे 10. रात्री 2-2:30ला घरी जाईल. मी 3ला घरी जाईल. पण 3:30 वाजूपर्यंत म्हणजे अर्धा तास मी पाय त्या गरम पाण्यात सोडतो. आणि मग ते फन फन फन. मंडळी म्हणती कोणी उड्या मारायला लावल्यात तुला? मी म्हणलं मला येड आहे त्याचं काय तरी. ते म्हणले मग त्याचं येड होतं तर मग मला कायला येड केलं? जाऊ द्या आता काय असं हा त्रास आहे. हो हो महाराज एक लक्षात असा. आनंद स्वानंद परमानंद अनंत नातुर्या अवस्था. अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्मा आहे. जगत पिता जगत नायक ब्रह्मांडाचा धणी माझ्या जिवंत सिंहासनावर आहे. अनेक लक्षात ठेवा. जगायचंय ना, मौज मिले तो मौज में रहना, नहीं मिले तो खोज लेना, मगर मौज में रहना.
कधी जाताल माहीत नाही, कधी मुराळी आलाय आपला येऊन बसलाय माहीत नाही. मुराळी कळाला का? 8-8, 10-10 दिवस राहतो. वेगवेगळ्या प्रकारचा स्वयंपाक केला जातो. 8व्या 9व्या दिवशी पुरणाच्या पोळ्याची पाठी केल्या जाती आणि मग ती नवरी मुराळ्याबरोबर निघत असती. तसा आपला मुराळी आलेला आहे. आपण फक्त पिशी भरायची, निघायचं करायचं. वाळलेल्या गवऱ्या तयार आहेत का थापावं लागतात? वाळलेलं सरपण तयार आहे. रडणारे खांदेकरी नाही, थोरला जावं इथं धाकला कपडे काढू नये. खांदेकरी तयार आहेत, रडणारे तयार आहेत, उचलणारे तयार आहेत. आणि जाळणारा ज्या दिवशी पोरग जन्माला आलं त्या दिवशी जाळणारा जन्माला आला मायबाप. आपण फक्त पिशी भरायची आणि निघायचं करायचं. कोण्या दिवशी मोराळी आपल्याला घेऊन निघल सांगता येत नाही. म्हणून परमार्थाची तातडी करा. आणि ज्या घराला परमार्थ कळाला, हो परमार्थ म्हणजे आपल्या घरातलं वादंग बाहेर काढून टाकण्याची कॅपॅसिटी चांगल्या प्रकारच्या स्टँडर्ड आणि परमार्थिक विचारामध्ये असते. किरकोळ कारणावरून होणारे किचकिच मचमच तंतन हे काम क्रोध लोभ निमाले अवघी आनंदाची. हो आनंद कोंदला मागे पुढे, मागेही आनंद आहे पुढेही आनंद आहे. अनवर्त आनंद वर्षिते. सतत आनंदाची प्राप्ती आपल्या घरात असावी. सुख वेगळं आनंद वेगळं. संत सुखात आहेत आणि आपण सुखात आहोत आणि संत आनंदात आहेत. सुख म्हणजे आता कार्यक्रम झाला, मला पाकिट दिलं, मी सुखी होईन का आनंदी होईन? सुखी. आणि तेच पैसे घेऊन गेलो पंपोर, आलेलं सुख. सुखाचा विरुद्धार्थी शब्द आहे दुःख, पण आनंदाला विरुद्धार्थी शब्द नाही महाराज. काय आनंदाला विरुद्धार्थी शब्द नाही. आणि संत आनंदात आहेत आणि तुम्ही आम्ही सुखी आहोत. तुम्ही आम्ही सुखी आहोत. आणि म्हणून मायबापांनो त्या कुळाला आयुष्य दे देवा जे कुळ धर्मासाठी, संस्कृतीसाठी, संस्कारासाठी निश्चित उभा राहत असतं. त्या कुळाला आयुष्य दे. म्हणून अकल्प आयुष्य वावे तया कुळा माझी या सकळा हरीच्या दासा. दिलं त्यांना आयुष्य पण त्यांना बाधा नको. कल्पनेची बाधा नोहे कोण नोहे कोण काळे. कल्पनेची बाधा कल्पने बाधा नोहे काळे. कल्पनेची बाधा नोहे कोण काळे. कल्पनेची बाधा नोहे कोण काळे. कल्पनेची बाधा नोहे कोण काळे. संत बंधारे सुखी राहो. संत बंधारे सुखी राहो. कल्पनेची बाधा नोहे कोण काळे. कल्पनेची बाधा नोहे कोण काळे. संत मंडळी हिरवे सुखी कल्पनेची बाधा कल्पतरू तळवटे जो कोणी काय उणे त्याला सांगा जुजी. कल्पना नको. कल्पना माणसाला मारील महाराज. नको ती कल्पना माणसाला मारते. लाकूड तोडणे. आमचे परमपूज्य आदरणीय वैकुंठवासी ब्रह्मीभूत वारकरी संप्रदायातला ढाण्या वाहक वैराग्य मूर्ती नेवासे मंदिरातील बंशीबाबा तांबे. तुम्ही ऐकलं का नाव? हो बंशी महाराज तांबे बाबा
त्यांचा दृष्टांत आहे हा. मामासाहेब दांडेकरांचे शिष्य. हा. आणि त्यामुळं आमच्या तिथं दांडेकर मामा, कोंडी काका, साखरे बाबा, हैबत बाबा, बंकट स्वामी आमच्या तिथं. आणि त्यांच्या ते ताट जेवण केलेली आहेत का ते आजूक आहेत आमच्या घरी. आणि त्याच्यातच मी पाणी पितो खातो. त्याच्यामुळं मा डोकं उली तिली चालायला लागलं. त्यांच्या सानिध्यात असतो तर काय साधा सुपर असतो महाराज. आणि ते बनशी बाबांचा दृष्टांत आहे. एक लाकूड तोड्याने लाकडं तोडले भर उन्हात. लाकडाची मोळी घेतली खांद डोक्यावरती आणि ऊन म्हणतं मी चैत्रातलं ऊन. घाम आला घाम संपूर्ण शरीराला. आणि असं वाटत होतं मरतो की काय, जातो की काय, पडतो की काय असं वाटायचं. नरड्याला कोरड पडली आणि समोर त्याला मोठं टुमदार वृक्ष दिसलं थंडगार सावलीचं. झपा 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 पावलं टाकत गेलं. डोक्यावरची मोळी धप दिस खाली टाकली आणि गपकन त्या झाडाच्या सावलीला घुसलं आणि हातातलं उपरणं घेतलं. मरत होतो बाबा, एवढं ऊन भयानक आहे. आता ऊन टळून द्यावं मग पुढच्या प्रवासाला निघावं म्हणून तिथं बसलं ते. आता बसल्यानंतर मनात आलं आता जर इथं पाणी असतं तर किती बरं झालं असतं. नुसतं मनात आलं माय बापानो लगेच मोठा माठ, त्याच्यावर ग्लास, ताट, झाकण, थंडगार पाणी. त्यातलं झाकणात काढलं बाजूला, ग्लासनी पाणी घेतलं, गडगडाच प्याला, अंगावर सांडलं. मुद्दाम सांडून घेतलं त्यानं, गार वाटलं त्याला. 2-5 मिनिटाने बरं का मनात आलं भाकरीचा तुकडा असता, चटणी असती तर किती बरं झालं असतं. आणि लगेच श्री बालाजीचा बेत आला. स्त्री म्हणजे श्रीखंड, बा म्हणजे बालुशाही, जी म्हणजे जिलेबीन, ला म्हणजे लाडू. श्री बालाजी असं चांदीचं ताटण, त्याच्यात वेगळे मेनू. असं जेवलं महाराज ते, असं जेवलं. आणि नंतर आणि मग जरा जीव शांत झाला आणि असं उपरण्याने हवा मारता मारता त्याला गुंगी आली. पोत असतं तर किती बरं झालं असतं. पोत नुसतं पोत म्हटलं तर चंदनाचा कॉट, चंदनाच्या लाकडाचा कॉट, अशी गादी, उसी, बेडशीट टाकलेली, झोपलं. आणि मनात कल्पना केली नुसती तर एवढं आलं. आणि ते कल्पतरूचं झाड होतं महाराज. आता यांनी पुन्हा विचार केला, आपण पाणी मागितलं तर मडकं भर पाणी आलं. जेवण मागितलं, चटणी मिरची चितं, पंचपक्वानाचं ताट आलं. झोपायला नुसतं पोतडं मागितलं तर गादी आली. आणि इथं भूत आलं मला खाल्लं तर. आणि ही बाधा नेमकी चांगल्या चांगल्याला होती बरं का, वारकऱ्याला. म्हणजे चांगल्या चांगल्या म्हणजे मायासारखी चाल कोणीच म्हणू शकत नाही. मी होत मी आहे म्हणून सप्ता चालू आहे, नाही तर यांना कोणी चिरीत आहे. बाधा आहे ही, बाधा म्हणजे लागी रे, ही बाधा नको. आणि बुद्धिवान लोकाला ही बाधा कधीच होत नाही. परिपक्वता ज्या घरामध्ये आहे ना बुद्धीची, त्या घरातले माणसं मूर्खाला वेळ सुद्धा देत नाही. तुम्ही कोणाला वेळ देताय ना, तुम्ही कोणाच्या सानिध्यात आहात याच्यावर तुमची डेव्हलपिंग आहे. अन्यथा नाही, तुम्ही मूर्खाबरोबर जाल 100% तुमची गणना त्यात होईल. म्हणून घरामध्ये बुद्धीचे वैभव आणणे नाही तुझे. एका केशवराजे सकळ सिद्धी. म्हणून हेअरस्टाईल का हेडस्टाईल, हेअर नाही हेड. डोक्याच्या केसाचं वळण नाही, डोक्यातले विचार बदलवणारा बाप आणि आई असेल
तर मग जगी ऐसा बाप व्हावा ज्याचा वंश मुक्तीस जावा पोटा येता हरले पाप म्हणे ज्ञानदेव माय बाप मूळ बाप होता ज्ञानी म्हणून आम्ही लागलो ध्यानी. मोठी गंमत आहे. कोणाच आहे? काही जण म्हणते सातारकर गेले मोठे माणसं जात नसतात. हा मोठे ते मोठेच आहेत काय ऐश्वर्य संपन्न परमार्थ. तसं करण्याचा प्रयत्न मी करणार आहे अजून काही दिवसाने. नाही मला व्हायचंच आहे. मी किरकोळ नाही राहणार. मी महाराज मोठा मोठा म्हणजे कृतीनं विचारानं आचरणानं. नुसता मोठा नाही कपडे मोठे आणि लफडे तसेच मोठे काय उपयोग नाही. उपयोगच नाही. म्हणून शुद्धता मारुतरायाचा उपासक आहे मी. आणि लंगोट का सच्चा शेर का बच्चा काही व्रताचं पालन आहे आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी शक्य आहेत. कारण की काही काही म्हणतात महाराज मंडळीचा ऑक्सिजन कस काय होत नसन एवढं हिंडत येत तरी बी कस काय होत नसन. आमचं महिन्यात 8-8,500 किलोमीटर होतं महाराज. 8-8,500 किलोमीटर महिन्यात फिरवतो. कस काय होत नसन बा. मी म्हणत असतं मागे पुढे उभा आलिया आघात निवाराया तो आहे ना. पण त्याच्या चिंतनानं त्याच्या नामस्मरणाने. पण एखादा जर लईच अतिरिक्त पैसे घ्यायला लागला त्याचा खोबाच काढितो देऊ. ज्याला ज्याला कळलं त्याला त्याला धन्यवाद देईन. ज्याला काहीच कळलं नाही त्याने उद्या पिशी घेऊन यायची बुंदी घेऊन जायचं. सुंदर टाळी वाजून भजन विठोबा रखुमाई अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझी या सकळा हरीच्या. पुढं काही काही बाया म्हणतात बाबा. मी म्हणलं काय येड संभळील आलं डोक्यात तू. मी होते म्हणून परपंच झाला नाही तर माझ्या नवऱ्याला काय कळत होतं. उलट्या चपला घालून साऱ्या बाजारात हिंडायचं. अहंकाराचा बारा माझ्या विष्णुदासा भाविकासी आणि शेवटच्या चरणात नमने तया सावे कमने तया सावे कल्याणा नमने तया सावे कल्याण नमने तया सावे कल्याण जामुखी निदान जामुखी निदान पांडुरंग
आजच्या कीर्तनाच्या सेवेला मला तुम्ही बोलवलं, बोलण्याच्या ओघामध्ये काही अपशब्द गेला असेल ते मला देऊ नका, ते घरी घेऊन जा, त्याच्यावर विचार करा. आपण कसं आहोत, संत कसे होते याच्यावर विचार करा. आनंदाने जगा, समाधानाने. मुलीला चांगलं शिक्षण द्या, मुलांना चांगलं शिक्षण द्या. मुलांना अपमान सहन करण्याची ताकद लेकरांना द्या, म्हणजे ते अपमान सहन करतील आणि मोठे होतील. ज्याला अपमान सहन करता आला त्याला मान सहन करता आला, ज्याला अपमान सहन करता आला नाही त्याला मानही सहन करता येऊ शकत नाही. ज्याला तोटा पचवता आला त्याला नफा पचवता आला, आणि ज्याला नफा पचवता आला त्यालाच तोटा पचवता आला. म्हणून झालेल्या सेवेला मारुतरायाच्या चरणावरती समर्पित करतो, थोरा मोठ्यांच्या चरणावरती समर्पित करतो, आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. जय विठ्ठल होईल. उद्याचं नियोजन माऊली सांगतील. विठ्ठल जय जय विठ्ठल. जय विठ्ठल जय जय विठ्ठल.